जर तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल आणि तुम्ही अजून मतदार यादीत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन व ऑफलाईन मतदान नोंदणी कशी करावी आणि मतदान यादीत नाव कसे तपासायचे। मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। याआधी जर तुम्ही याआधी चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। मतदार नोंदणी करणे आता पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे। याची दोन मार्गाने नोंदणी करता येते। पहिला मार्ग म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा मार्ग म्हणजे ऑफलाईन। मित्रांनो, याआधी आपण मतदान नोंदणीसाठी काय पात्रता व काय कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूयात। मित्रांनो, यासाठी कागदपत्रे लागणारे वयाचा पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पत्ताचा पुरावा म्हणजे रहिवासी पुराव्यासाठी राशन कार्ड, लाईट बिल किंवा आधार कार्ड, नंतर पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत ऑनलाईन नोंदणी कशी करायची। आता याची पात्रता काय आहे ते पाहूयात। त्याचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले असावे, तो भारताचा नागरिक असावा आणि तो तेथील कायमचा रहिवासी असावा। मित्रांनो, तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर यायचे आहे। ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल। मित्रांनो, वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन आणि साइन अप हे दोन ऑप्शन दिसतील। इथे तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल या वेबसाईटवर तर तुम्हाला इथे साइन अप करून घ्यायचे। साइन अप म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सक्सेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन मध्ये इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅप्चा फिल करून रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबर ते OTP येईल, तो OTP इथे एंटर करून लॉग इन करायचा आहे। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे नवीन नोंदणीसाठी तुम्हाला इथे फॉर्म नंबर 6 हा भरून घ्यायचा आहे। यामध्ये 6 वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता पूर्ण फॉर्मची स्टेप दिसेल। ABCD हे स्टेप आहेत। हे स्टेप पूर्ण तुम्हाला भरून घ्यायचे आहेत। तर आता आपण एक माहिती भरून घेऊयात। तर मित्रांनो, इथे उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये लँग्वेज आहे किंवा तुम्ही जे भाषा तुमची असेल ती दुसरी तुम्ही निवडू शकता। त्यानंतर इथे खाली आहे आता मित्रांनो तुम्हाला माहिती भरायची आहे। एक मध्ये आहे आता तुमचं सिलेक्ट स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि असेंब्ली, पार्लमेंट, कॉन्स्टिट्युन्सी जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचे आहे। यामध्ये तुम्हाला इथे तुमचं महाराष्ट्र, नंतर डिस्ट्रिक्ट आणि जे काही तुमचं असेंब्ली असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे। त्यानंतर इथे खाली तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे। नेक्स्ट केल्यानंतर खाली इथं पर्सनल डिटेल्स। आता इथे मित्रांनो पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला इथे तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण। इथे तुम्हाला पहिल्या रकान्यामध्ये तुमचं नाव आणि वडिलांचं नाव आणि त्यानंतर खाली पुढे सरनेम म्हणजे तुमचे आडनाव हे टाकून घ्यायचं आहे। हे टाकून गेल्यानंतर खाली तुम्हाला इथे जसं तुम्ही इंग्लिशमध्ये नाव तसं तुम्हाला इथे खाली मराठीमध्ये कन्फर्म करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे। अपलोड केल्यानंतर पुढे मित्रांनो इथे तुम्हाला नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर पुढे आहे C नंबरला आहे नेम अँड सरनेम ऑफ एनी ऑफ द रिलेटिव्ह। आता तुम्हाला रिलेटिव्ह इथे निवडायचे आहेत। इथे तुम्हाला फादर, मदर, हजबंड, वाईफ जे असेल ते तुमच्यामध्ये इथे आणि त्यांच्या इथं माहिती भरून घ्या, नाव आणि आडनाव आणि नेक्स्ट यावरती क्लिक करा। त्यानंतर आता मित्रांनो नेक्स्ट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला D नंबर आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स। इथे तुम्हाला जर मोबाईल नंबर स्वतःचा असेल तर सेल्फ करायचा आहे, रिलेटिव्हचा असेल तर रिलेटिव्ह यावर क्लिक करायचं आहे। आता इथे सेल्फ यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर खाली ईमेल ID असेल तर तुम्हाला टाकून घ्या आणि पुढे नेक्स्ट करा। आता ई मध्ये आहे मित्रांनो आधार डिटेल्स। हे तुम्हाला आधार जर असेल तर आधारवर क्लिक करायचे आहे। आधार नंबर टाकून नेक्स्ट करायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला जेंडर मेल फिमेल जे असेल ते इथे क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर G नंबरला आहे मित्रांनो डेट ऑफ बर्थ। इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे। खाली आता तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ मध्ये डॉक्युमेंट निवडायचे आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते आणि अपलोड करून घ्यायचे। अपलोड करून नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर पुढे आहे S नंबरला प्रेझेंट ऍड्रेस डिटेल्स म्हणजे तुम्ही सध्या जिथे राहत असाल तिथील सर्व तुम्हाला इथे ऍड्रेस पत्ता भरून घ्यायचा आहे। तर इथे माहिती पूर्ण भरून घेतल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे। इथे डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। तुम्ही ऍड्रेस साठी तुम्ही काय पुरावा दिला जे असेल ते तुमच्याकडे इथे सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट मध्ये येऊन आणि ते तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे। अपलोड झाल्यानंतर पुढे खाली नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला आय मध्ये माहिती भरून घ्यायची। जे हँडिकॅप असतील तर त्याने आय मध्ये भरायचं आहे। त्यानंतर आता खाली मित्रांनो तुम्हाला जे मध्ये आता फॅमिली तुम्ही ज्यांचे मतदार कार्ड त्यांच्या मतदान कार्डची माहिती देणार त्यांची इथे माहिती भरून घ्यायची आहे। त्यानंतर ही मतदान कार्डची माहिती भरल्यानंतर नेक्स्ट यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो शेवटचं इथं आहे K मध्ये डिक्लेरेशन। त्या डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला विलेज टाउन गावाचं नाव टाकून घ्यायचे आहे। नंतर स्टेट महाराष्ट्र, नंतर डिस्ट्रिक्ट आणि खाली तुम्हाला इथे डेट निवडायचे। डेट आता इथे तुम्हाला कधीपासून तुम्ही रहिवासी आहात ते तुम्हाला इथे वर्ष आणि महिना निवडायचा आहे। मित्रांनो ही सर्व माहिती निवडल्यानंतर आता खाली इथे आल्यानंतर इथे प्लेस टाकून घ्यायचं आहे, तुमचे जे काय प्लेस असेल गावाचे नाव आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचे आहे।
आता मित्रांनो इथे एल मध्ये शेवटचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचे आहे। सेंड ओटीपी केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल, तो ओटीपी ते एंटर करून प्रिव्ह्यू अँड सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। प्रिव्ह्यू अँड सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर जो काय आता तुम्ही पूर्ण माहिती भरला आहात पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल। इथे एकदा चेक करायचं, जर चुकीची असेल तर परत तुम्हाला एडिट ऑप्शन आहे, इथे खाली तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे। जर बरोबर असेल तर तुम्हाला फॉर्म हा डाउनलोड करून घ्यायचा आहे, डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचा आहे। नंतर ई साइन अँड सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला इथे मित्रांनो आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार ओटीपी यावरतीच क्लिक करून गेट ओटीपी यावरती क्लिक करायचे आहे। आता तुमच्या आधार कार्डवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी इथे तुम्हाला एंटर करून सबमिट करायचे आहे। सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट तुमचा नंबर येईल, सिरियल नंबर ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट काढून किंवा सेव्ह करून ठेवायचं आहे आणि ही प्रिंट तुम्हाला तुमच्या जवळील BLO त्यांच्याजवळ जमा करायचं आहे। अशा प्रकारे नवीन मतदानासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर तुम्ही अशी माहिती भरू शकता। आता मित्रांनो आपण एखाद्याचे नाव जर मतदान यादीमध्ये शोधायचे असेल कसे शोधायचे ते आपण पाहूयात। तर त्यासाठी मित्रांनो परत त्या तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे। मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला सर्व्हिसेस म्हणून ऑप्शन दिसेल। इथे सर्व्हिसेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस आहेत। यामध्ये आपल्याला जर डाउनलोड करायचं असेल तर इपिक डाउनलोड म्हणून आहे ऑप्शन, तुम्ही डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे पुढे सर्च करायचं आहे, तर इथे आपल्याला सर्च युअर नेम अँड वोटर लिस्ट यावर क्लिक करायचं आहे। आता इथे मध्ये आल्यानंतर मित्रांनो यामध्ये आपला सर्च करण्यासाठी 3 ऑप्शन आहेत। इथे पहिले आहे सर्च बाय इपिक, दुसरा आहे सर्च बाय डिटेल्स आणि तिसरा आहे सर्च बाय मोबाईल नंबर, असे 3 प्रकार आहेत। आता इथे पहिला आहे सर्च बाय इपिक, आता यावर क्लिक करून आपण सर्च करूया। त्यामध्ये इथे तुम्हाला लँग्वेज निवडायचं आहे, तुमची जे काही लोकल लँग्वेज असेल, मराठी हिंदी जे काही असेल ते। त्यानंतर इथे इपिक नंबर म्हणजे तुमचा वोटर आयडी नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। पुढे राज्य स्टेट निवडायचं आहे, कॅप्चा टाकून सर्च करायचं आहे। पुढे तुम्हाला इथे मित्रांनो सर्व तुमची माहिती दिसेल, इथे बघू शकता तुम्ही इपिक नंबर, नंतर नेम, नंतर एज, रिलेटिव्ह नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट सर्व इथे तुम्हाला माहिती दिसेल। जर अजून पूर्ण माहिती पाहिजे असेल तिथे ऍक्शन मध्ये व्ह्यू डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर सर्व तुम्हाला तुमची माहिती दिसून येईल, तुम्ही या प्रिंट सुद्धा काढून घेऊ शकता। मित्रांनो हे झाले आता सर्च बाय इपिक ने झाले। आता आपण सर्च बाय डिटेल्स म्हणजे डिटेल्स माहिती भरून सर्च करून घेऊया। इथे तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे, सर्व राज्य, नंतर तुमची लँग्वेज, इथे तुम्हाला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। इथे त्यानंतर पुढे हे नातेवाईकाचे नाव, इथे वडिलांचे नाव टाकायचे आणि जन्मतारीख, वय आणि जेंडर हे सर्व माहिती टाकून खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि विधानसभा मतदारसंघ हे निवडायचं आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या जागी तुम्हाला तुमची सर्व माहिती इथे दिसेल। मित्रांनो आता पाहूया आपण मोबाईल नंबरने सर्च। जर तुमचा मोबाईल नंबर मतदान कार्डला लिंक असेल तरच इथे मोबाईल नंबरने सर्च करता येईल, नाहीतर अन्यथा करता येणार नाही। तर मित्रांनो हे झालं आपण आपलं मतदानामध्ये नाव आहे का नाही हे सर्च करू शकतो। आता जर तुम्हाला ऑफलाईन नोंदणी करायची असेल ती कशा प्रकारे केली जाते, तर मित्रांनो यासाठी फॉर्म नंबर 6 तुमच्या जवळील BLO यांच्याकडून घ्यायचा आहे। ही सर्व माहिती भरून त्याला तुमचे कागदपत्रांची झेरॉक्स प्रत लावून संबंधित BLO यांना द्यायचे आहे किंवा तहसील कार्यालय इथे जमा करायचं आहे। अशा प्रकारे ऑफलाईन नोंदणी होते। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी कशी केली जाते ते पाहिलो आहात। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।